Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावीत म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र ख्रिस्ताच्या या खुनेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रेषितांचा विश्वास सांगितला. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरीपासून जन्माला. कोणती लाजाच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगिले, त्याला कुसाळ केले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवतेच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांच्या न्यायालयात पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्त, पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान, आनंदकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, ते नाव पवित्र मानले जाओ. ते राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीत तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. बाप पूत पवित्र आत्म्यास गौरव असो. जसे प्रारंभी होता तसा आता निस्ता सर्वकाळ. आमेन. गौरवाची पाच रहस्य. पहिले रहस्य, येशू मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. बाप पुत्र पवित्र आत्म्यास गौरव असो. जसे प्रारंभी होता तसा आता निस्ता सर्वकाळ. आमेन. हे माझ्या येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना त्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. गौरवाचे दुसरे रहस्य. येशू 40 दिवसानंतर स्वर्गात चढला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.
नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसे प्रारंभी होता तसा आता निस्ता सर्व काळ. आमेन. येशू आमच्या पापांची क्षमा कर पापदंडापासून आमचे रक्षण कर सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. गौरवाचे तिसरे रहस्य. पवित्र आत्मा पेशेतावर उतरला. आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पण देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा पारमेश्वर असो. आमेन. हे माझे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. गौरवाचे चौथे रहस्य. पवित्र मरिया सदैव स्वर्गात घेतली गेली. आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पुढे देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. बाप पुत्र पवित्र आत्म्यास गौरवसो. जसे प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू आमच्या क्षमा पापांची क्षमा कर, कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना त्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. आमेन. गौरवाचे 5वे रहस्य. पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसे प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन.
नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी, दयेची माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपार झालेले इच्छेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या धरी शोक करत व रडत सुस्कारे टाकतो. तूच तर आमची कैवारी नाहीस, म्हणून तू आमची दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या देशपर्यंत तुझ्या उदराचे आशीर्वादी फळ येशू यांचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपालू, हे ममतालू, हे मधुर कुमारी मरिया. मरेची विनंती माला. हे ईश्वरा दया कर, हे ईश्वरा दया कर, हे ख्रिस्ता दया कर, हे ख्रिस्ता दया कर, हे ईश्वरा दया कर, हे ईश्वरा दया कर, हे ख्रिस्ता आमचे ऐक, हे ख्रिस्ता आमचे ऐक, हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे, हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर, हे देवपुत्र जगतारका, आम्हावर दया कर, हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर, हे पवित्र तरीके एकच देवा, आम्हावर दया कर, हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर, हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर, पवित्र कुमारींचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्त सभेचे माते, आम्हासाठी विनंती कर, दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर, ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर, आशेचे माते, आम्हासाठी विनंती कर, अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर, अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर, निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर, निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर, प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर, आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर, चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर, उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर, तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर, अतिसमंजस कुमारी, आम्हासाठी विनंती कर, आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर, स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर, शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर, दयालू कुमारी, आम्हासाठी विनंती कर, विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर, नीतीच्या आरशा, आम्हासाठी विनंती कर, ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर, आमच्या आनंदाच्या कारणा, आम्हासाठी विनंती कर, परमार्थ बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर, सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर, सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर, रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर, दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर, हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर, सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर, कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर, स्वर्गाच्या दरवाजा, आम्हासाठी विनंती कर, सकाळच्या नक्षत्रा, आम्हासाठी विनंती कर, रोग्याच्या आरोग्या, आम्हासाठी विनंती कर, पाप्यांच्या आश्रया, आम्हासाठी विनंती कर, विस्थापिताच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर, दुःखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्तीजनांच्या सहाय्या, आम्हासाठी विनंती कर, देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, आदिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, रक्तसाक्ष्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, वर्तन साक्ष्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, कुमारींचे राणी, आम्हासाठी विनंती कर, सर्व पवित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर, मूळ पापापासून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर, स्वर्गात सदैव नेलेली राणी, आम्हासाठी विनंती कर, पवित्र मालेचे राणी, आम्हासाठी विनंती कर, कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर, शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर गोकरा, आम्हाला माफ करे प्रभू, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर गोकरा, आमचे ऐकून घे प्रभू, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर गोकरा, आम्हाला दया करे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्ही त्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि दिव्य कुमारी मरिया हिच्या प्रतापी आज्ञेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्वकालचा आनंद भोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अतिपवित्र मालेची राणी, आमच्यासाठी विनंती कर. 1883 मरियेच्या विनंती मालेमध्ये ही विनंती नमूद करण्यात आली. अतिपवित्र मालेची राणी म्हणजेच अतिपवित्र जपमाळेची राणी, रोजरी राणी, रुझार राणी. आपण बहुतेक सर्वच लोक पवित्र रोजरीची राणी
असे म्हणतो. 1208 फ्रान्स येथील रोजरी गावी मरियेने दर्शन दिले आणि त्याच्यावरूनच हे नाव पडले असावे. लूड्स गावी मरियेने बर्नाडेटला दर्शन दिले आणि तिने सांगितले, जास्तीत जास्त रोजरीची प्रार्थना कर. बर्नाडेटने गुडघे टेकले आणि रोजरी काढली. मरियेने आपल्या मनगटामध्ये रोजरी घेतली. बर्नाडेट रोजरीची प्रार्थना बोलू लागली, नमो मरिया बोलू लागली आणि मरिया एक एक मणी पुढे सरकवत गेली. अशा प्रकारे 10 नमो मरिया बोलल्यानंतर मरियेने पिता पुत्र पवित्र आत्मा असे बोलले. तोपर्यंत ती काय बोलली नाही. अशा प्रकारे तिने बर्नाडेटकडून रोजरीची प्रार्थना करून घेतली. मरियेला रोजरीची प्रार्थना अतिशय प्रिय आहे. ती तिची प्रार्थना आहे म्हणून का? तर नाही. ती ह्या रोजरीच्या प्रार्थनेतून आपले सगळे लक्ष आपला प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर केंद्रित करते. काना गावी ती नोकरांना सांगते, माझा पुत्र जे सांगेल ते करा. त्याचप्रमाणे मरिया आम्हाला रोजरीमध्ये सांगते, माझ्या पुत्राच्या ऐका, तो जे सांगेल ते करा. तिचे आवडते वाक्य म्हणजे धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. कारण हे वाक्य तिच्या पुत्राबद्दल आहे. कोणत्या आईला आपल्या पुत्राबद्दल चांगले बोललेले आवडणार नाही? आणि ती तर येशूची आई आहे. असे आपण रोजरीच्या प्रार्थनेत 50 वेळा बोलतो. तेव्हा तिला किती आनंद उल्हास होत असेल बरे. 1479 पासून जे पोप होऊन गेले व आत्तापर्यंत आहेत त्यांनी सर्व कॅथलिक लोकांस रोजरीची प्रार्थना करायला सांगितले आहे. पोप पायस 11 ह्यांनी ऑक्टोबर महिना हा रोजरीचा महिना घोषित केला आहे. पोप पायस 10 म्हणतात, सर्व प्रार्थनेच्या भक्तीमध्ये सर्वात सुंदर, सर्वात श्रेष्ठ, उत्तम अशी रोजरीची प्रार्थना आहे. ह्या प्रार्थनेद्वारे पवित्र कुमारी माता आपणास अनेक कृपादाने देत असते. रोजरीची प्रार्थना ही साधीसुधी आहे. ती आपण आपल्या कुटुंबात बोलतो. तसेच मोठमोठे धर्मपंडित व महागुरुस्वामीसुद्धा ही प्रार्थना बोलतात. रोजरीच्या प्रार्थनेचा सखोल असा इतिहास 1 ऑक्टोबरला रेव्हरंड फादर लेझली माळ्या यांनी स्पष्टपणे आपणास समजेल असे स्पष्ट करून सांगितले. रोजरीचा उगम, रोजरीचा प्रचार करणारे संत डॉमिनिक, क्रमाक्रमाने होणारा बदल, रोजरीची मांडणी, त्यांतील प्रार्थना, त्यांचे महत्त्व, रहस्य ह्याचे चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण केले. आणि 13व्या शतकात सुरुवात झालेली रोजरी 15व्या शतकात तिला अधिकृत मान्यता मिळाली. रोजरीमध्ये 20 रहस्य आहेत हे आपल्याला माहीत आहे. रहस्य म्हणजे सत्य, जे आपल्या मानवी बुद्धीला पटणार नाही असे. ते परमेश्वराने आपल्याला स्पष्ट करून सांगितले आहे. त्याचा उलगडा केला आहे की त्याप्रमाणे आपण प्रार्थना करावी. रोजरीच्या 20 रहस्यामध्ये 18 रहस्य आहेत. ही 18 रहस्य नव्या करारातून घेतलेली आहेत. व दुसरी 2 रहस्य म्हणजे मरियेचे स्वर्गनयन, हे रहस्य ख्रिस्त सभेच्या परंपरेनुसार घेतले आहे. तर मरिया स्वर्गपृथ्वीची राणी झाली, हे रहस्य बायबलचे शेवटचे पुस्तक ह्यांतून घेतलेले आहे. रहस्यामधून आपण काय शिकतो? रहस्यामधून आपण येशूचे जीवन, त्याची शिकवण,
त्याचे कार्य, चमत्कार, त्याची वचने, त्याचे दुःख सहन व मरणावर मिळवलेला विजय याविषयी आपण शिकतो. आणि ह्यामुळे येशूची काय अपेक्षा आहे आपल्याकडून, की तसे आपण जीवनात बदल घडवून तसे जीवन जगून सार्वकालिक जीवनास पात्र व्हावे हे समजते. 6 ऑगस्ट 1945ची सकाळ जपान देशावर अमेरिकन सैन्याने ॲटम बॉम्ब टाकला. ते गाव होते हिरोशिमा. हा बॉम्ब भयंकर होता. ह्या शहराचा नाश झाला. लोक मरून गेले. संपूर्ण इमारती कोसळून गेल्या आणि 1.5 किलोमीटरचे असलेले हे शहर उद्ध्वस्त झाले. त्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेली गावेसुद्धा ह्यांनासुद्धा त्रास भोगावा लागला. 15 वर्ष ते जगले आणि कॅन्सरच्या रोगाने ते मरून गेले. या बॉम्बचे तापमान भयंकर होते. 2000 ते 3000 अंश फॅरेनहाइट होते. ह्या शेजारीच गावात 1 किलोमीटर अंतरावर एक चर्च होते. त्या चर्चचे नाव होते मरियेचे स्वर्गनयन. या चर्चमध्ये 8 मिशनरी राहत होते. ते जेजुएट संघाचे होते. ह्यांना मात्र ह्याचा काही त्रास झाला नाही. सर्व शांत झाल्यावर ह्यांची मुलाखत घेण्यात आली. मीडियावाले आले आणि असे डॉक्टर आले. तपासणी केली पण त्यांच्यात काही आढळले नाही. शेवटी 200 वेळा असं केल्यानंतर फादर शिफर म्हणाले, आम्ही आमच्या घरात रोज फातिमा माऊलीच्या संदेशाप्रमाणे रोजरी करतो आणि ह्या रोजरीच्या सामर्थ्याने कदाचित आम्ही वाचलो आहोत. शेवटी हे फादर्स अगदी म्हातारे होईपर्यंत जगले. त्यांना काहीच इजा झाली नाही. असे रोजरीचे अनेक चमत्कार आहेत. संत डॉमिनिक 13व्या शतकातले रोजरीचा प्रचार करणारे ते एका चर्चमध्ये होते. त्या चर्चपासून काही लोक दूर गेले होते. संत डॉमिनिकने खूप वेळा प्रयत्न केला, प्रवचने केली. 6 वर्ष ते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, प्रवचन करत होते. परंतु ते लोक काही जवळ आले नाहीत, चर्चजवळ आले नाहीत. शेवटी एक दिवस फादर डॉमिनिक चर्चमध्ये बसले होते. इतक्यात मरिया माता प्रकट झाली आणि तिने संत डॉमिनिकला रोजरी दिली. संत डॉमिनिक उठले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते चर्चमध्ये आले. लोक जमले होते. त्यांनी बायबल काढले, शुभवर्तमान काढले. शुभवर्तमानाचा एक पॅरेग्राफ वाचला, त्याचे स्पष्टीकरण केले, लोकांना चिंतन मनन करायला सांगितले आणि 10 नमो मरिया प्रार्थना बोलली. असे ते पुन्हा पुन्हा बोलत होते. 5 वेळा बोलल्यानंतर खरोखरच चमत्कार झाला. जे लोक चर्चपासून दूर गेले होते ते लगेचच चर्चमध्ये आले आणि तेव्हापासून 5 रहस्य बोलण्याची पद्धत सुरू झाली. आपल्याला माहीत आहे, आपण 7 ऑक्टोबर हा रोजरी माऊलीचा सण साजरा करतो. 7 ऑक्टोबर 1471 साली
जेव्हा पोप पायस पाचवे यांच्या हातात युरोपची सत्ता होती आणि त्याचवेळी युरोपच्या काही भागावर, ग्रीस भागावर तुर्की लोकांनी हल्ला केला आणि हा हल्ला परतवण्यासाठी, लढाई करण्यासाठी त्यांनी लोकांना रोजरी करण्याचे आव्हान दिले आणि शेवटी ते जिंकले. युरोपचे सैनिक जिंकले. तुर्की लोकांचा पाडाव झाला आणि तेव्हापासून 1571 पासून हा रोजरी माऊलीचा सण आजपर्यंत साजरा केला जातो. आपण सुद्धा आपल्या पॅरिसमध्ये रोजरी माऊलीचा सण साजरा करतो. आपल्या गावात सोडालिटीच्या स्त्रिया आहेत. त्यांचा मोठा एक संघ आहे. असा संघ आपल्या मुंबई धर्मप्रांतात एवढा मोठा संघ नसावा. तसेच आपल्या गावात लिजन ऑफ मेरी आहे. हा सुद्धा संघ आहे. या दोन्ही संघाचं ध्येय म्हणजे रोजरीची प्रार्थना करणे. ते आपल्या सभेला सुरुवात करण्यापूर्वी रोजरीची प्रार्थना करतात. त्यामुळे आपल्या गावात प्रत्येक घरोघरीची स्त्री ही सोडालिटीमध्ये आहे आणि प्रत्येक घरी, प्रत्येक कुटुंबात रोजरीची प्रार्थना होत आहे. तसेच जे लोक मासेमारीसाठी जातात ते सुद्धा आपल्या बोटीवर रोजरीची प्रार्थना करतात. मासेमारीला गेलेल्या लोकांसाठी त्यांच्या स्त्रिया ठिकठिकाणी बसून ग्रोटोजवळ, क्रुसाजवळ एखाद्या घरात जमून रोजरीची प्रार्थना करतात. कारण रोजरीचा चांगला अनुभव त्यांना आलेला आहे. आज आपण आपल्या गावात पाहिले, जे लोक येशूच्या मळ्यात काम करतात त्यांची जर आपण मुलाखत घेतली तर आपल्याला आढळेल की त्यांची आई बहिणी सोडालिटीमध्ये किंवा लिजनमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना रोजरीचा अनुभव आलेला आहे. मलासुद्धा रोजरीचा चांगला अनुभव आलेला आहे. अगदी लहानपणीपासून आम्ही आलतारासमोर गुडघे टेकून रोजरीची प्रार्थना करायचो. कोणी हलायचं नाही रोजरीची प्रार्थना होईपर्यंत आणि मरियेची विनंती मला होईपर्यंत. त्यावेळी विनंती मला ही लॅटिनमध्ये बोलली जायची, एक आदर म्हणून. नंतर रोजरी संपल्यानंतर आमचे पालक सांगत की रोजरीची प्रार्थना ही लक्षपूर्वक करायची. का तर आमचं कुटुंब हे गावापासून 15 मीटर अंतरावर होतं. तिथे जास्त काही घरे नव्हती, 1-2च घरे होती. त्यामुळे आम्हाला आई सांगायची की आता आपण इथे राहतो, इथे झाडी जंगल आहे, मग आपले रक्षण कोण करणार? मरियाच आपली रक्षण करेल. आणि हे आम्ही लक्षात ठेवायचो. मग रात्रीचे वेळ असो, काही असो, डोंगरांतून शेतांतून गावात जायला आम्ही घाबरायचो नाही. तर आम्हाला वाटायचे आमच्याबरोबर मरिया आहे. तसेच आमचे वडील, बंधू शेतांतून, डोंगराळ वाटेंतून सकाळच्या पहिल्या बसने नोकरीसाठी मुंबईला जायचे. कधी त्यांना अडचण आली नाही किंवा त्यांच्या पायाखालून सरपटणारे प्राणी गेले नाही. कारण आमचा माऊलीवर विश्वास होता. आम्ही कुटुंबामध्ये रोजरीची प्रार्थना करीत होतो. नंतर प्रपंचात पडल्यानंतरसुद्धा कौटुंबिक रोजरीने आमच्यावरची बरीच संकटे टळली. आणि आजही मी आमच्या कुटुंबातील सदस्यांना सांगते की वेळ नाही म्हणून शॉर्टमध्ये रोजरी करू नका आणि रविवार आहे म्हणून रोजरीला सुट्टी देऊ नका. मरिया मातेची दर्शने ह्याबद्दल आपण माहिती ऐकली. हे ऐकून असे वाटते की एकदा तरी आपल्याला मरिया मातेने दर्शन द्यावे. आज ही जगावर आलेली संकट
रोगराई दूर करण्यासाठी एकदा तरी मरिया मातेने आम्हाला दर्शन द्यावे आणि संदेश द्यावा. ह्या रोजरीच्या प्रार्थनेने आणि प्रायश्चित्ताद्वारे जोड म्हणून आमच्यासाठी मरिया माते मध्यस्थी कर. धन्यवादित ॲलन ऑफ रुपे ह्यांना रोजरीची प्रार्थना करण्यासाठी मरियेने 15 आश्वासने दिली आहेत. त्यांतील एक आश्वासन म्हणजे रोजरीच्या प्रार्थनेत जे मागाल ते दिले जाईल. आणि म्हणूनच आम्ही रोजरीच्या प्रार्थनेत आमच्यावर आलेले रोगाचे संकट टाळावे म्हणून मरिया माते तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. अनेक संतांनी रोजरीबद्दल वेगवेगळे उद्गार काढले आहेत. संत लुईस मॉन्फर्ट म्हणतात, येशूच्या हृदयाला स्पर्श करणारी सर्वात प्रभावशाली प्रार्थना म्हणजे रोजरीची प्रार्थना. मरिया माता रोजरीचे प्रार्थनेला किती महत्त्व देते हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. रोज रोजरीची प्रार्थना करणारा कधीही सत्य मार्गावरून बहकणार नाही असे मी माझ्या रक्ताने आनंदाने लिहून देईन. संत पाद्रे पियो म्हणतात, रोजरीसारखे दुसरे शस्त्र नाही. धन्यवादित ॲलन ऑफ रुपे ह्याला मरियेने 15 आश्वासने दिली आहेत. तुम्हाला फक्त 5 आश्वासने मी वाचून दाखवते. जे भक्तीने रोजरी करतात त्यांना विशेष संरक्षण व महान कृपा मिळेल. जे नित्य रोजरी करतात त्यांना अधिक कृपा मिळेल. रोजरी नरक, पाप, वाईट विचार, अंधश्रद्धा याविरुद्ध लढण्यासाठी ढाल आहे. रोजरी व पवित्र मारियेवर श्रद्धा आहे त्यांचा नाश होणार नाही. रोजरीची प्रार्थना करणाऱ्यांना सार्वकालिक जीवनात आनंद मिळेल. हे अतिपवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. आमेन.